अहिल्यानगर हदरले। डॉक्टर बहुरूपी, डॉक्टर बोरकर, डॉक्टर पांडुळे यांच्यासह 6 डॉक्टरांवर गंभीर गुन्हा। कोरोना नसताना चुकीचे उपचार देऊन वडिलांची हत्या केल्याचा मुलाचा आरोप। मृतदेह गायब केल्याचा दावा। शहराला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कोरोना महामारीच्या काळात केवळ पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी नामांकित डॉक्टरांनी संगनमत करून कोरोनाचा खोटा अहवाल बनवून चुकीचे उपचार देत 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या मुलाने केला आहे। इतकेच नव्हे तर उपचारातील गैरप्रकार लपविण्यासाठी आणि अवयव तस्करांसाठी डॉक्टरांनी वडिलांच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली असा खळबळजनक दावाही फिर्यादीत करण्यात आला आहे। या प्रकरणी फिर्यादी अशोक बबनराव खोकराळे वय वर्ष 47 राहणार सावेडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार अखेर तोफखाना पोलिसांनी शहरातील नामांकित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे। आरोपी डॉक्टरांमध्ये डॉक्टर गोपाळ बहुरूपे न्यूक्लियस हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर बोरकर न्यूक्लियस हॉस्पिटल आणि डॉक्टर मुकुंद तांदळे ग्लोबल पॅथॉलॉजी, डॉक्टर अक्षयदीप झावरे पाटील अहमदनगर कोविड सेंटर, डॉक्टर सचिन पांडुळे अहमदनगर कोविड सेंटर आणि डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल लॅब तेथील तज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। फिर्यादी अशोक खोकराळे यांचे वडील बबन खोकराळे वय वर्ष 79 यांना दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी घशात खवखव आणि बौद्धकोष्ठतेचा किरकोळ त्रास होत होता। त्यांना प्रथम अहमदनगर कोविड सेंटर पटियाला हाऊस येथे डॉक्टर सचिन पांडुळे यांच्याकडे नेण्यात आले। फिर्यादीनुसार डॉक्टर पांडुळे यांनी सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, फक्त निरीक्षणासाठी ऍडमिट करतो असे सांगून वडिलांना दाखल करून घेतले। मात्र दुसऱ्या दिवशी फिर्यादी आणि इतर नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता डॉक्टरांनी वडिलांना परस्पर डॉक्टर गोपाळ बहुरूपे व डॉक्टर सुधीर बोरकर यांच्या न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। मला इथून घेऊन जा, ते मला मारून टाकतील। फिर्यादीनुसार न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये वडिलांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले। फिर्यादीने वडिलांना फोन केला असता मला इथून घरी घेऊन जा, येथील स्टाफ आणि डॉक्टर बहुरूपे व डॉक्टर बोरकर मला धमकावत आहेत, खूप त्रास देत आहेत, ते मला मारून टाकतील, ते मला बेडला बांधून ठेवतात आणि खूप रक्त काढत आहेत अशी आपबीती वडिलांनी सांगितली। फिर्यादी अशोक खोकराळे व त्यांचे भाऊ अरविंद हे वडिलांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना बळजबरीने बेडला बांधून ठेवल्याचे दिसले। त्यांनी डिस्चार्जची मागणी केली असता डॉक्टर बहुरूपे यांनी पेशंटला कोरोना आहे, दुसऱ्या हॉस्पिटलचे बेड शिल्लक नसल्याचे कन्सर्न लेटर आणा अशी अट घातली। मात्र असे कोणतेही पत्र इतर हॉस्पिटलने दिले नाही। चुकीचे उपचार आणि मृतदेहाची विल्हेवाट। फिर्यादीचा आरोप आहे की वडिलांना कोरोना नसतानाही 24 तासाच्या आत रेडमेसिविर इंजेक्शन देण्यात आले, जे जीवघेणे होते। अखेर 18 ऑगस्ट 2020 रोजी अशोक खोकराळे यांना त्यांच्या मित्राकडून वडिलांचे निधन झाल्याचे समजले। ते हॉस्पिटलमध्ये गेले असता त्यांना प्रथम बिल भरण्यास सांगितले। बिल भरल्यानंतर मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलला पाठवला असे सांगण्यात आले। मात्र फिर्यादीने सिव्हिल हॉस्पिटल, अमरधाम अशा सर्व ठिकाणी शोध घेऊनही वडिलांचा मृतदेह आजपर्यंत मिळून आलेला नाही। या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती। माननीय जिल्हा चिकित्सक यांच्या कमिटीनेही डॉक्टरांनी उपचारात निष्काळजीपणा केल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता। अखेर माननीय उच्च न्यायालयाच्या 15 ऑक्टोबर 2025 रोजीच्या निर्देशानुसार तोफखाना पोलिसांनी वरील सर्व आरोपी विरुद्ध कट कारस्थान रचणे, फसवणूक करणे, खोटे कागदपत्र बनवणे, पुरावा नष्ट करणे आणि चुकीच्या उपचाराने मृत्यूस कारणीभूत होणे या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे। या घटनेमुळे अहमदनगरच्या संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी ऐनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर।